सगळ्यांना @nॉमिन्स या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की रेशो अनालिसिसचा मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम तुम्हाला SVPला विचारलाय तो. तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल की आपण सगळं एक्सप्लेन केलं होतं की कोणते ॲटम कशामध्ये येतात आणि म्हणजे त्याच्यामध्ये काय काय प्लस करून करायला लागतं, तो काय काय मायनस करून रेशो कसे फाइंड करतात ते. तर त्यानंतर आपण प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन बघूया याच्यामध्ये काय दिले आणि कसं सॉल्व्ह करायचं ते. तर प्रत्येक वेळेस तुम्हाला हे 5 फॉर्म्युले विचारले असतात. 5 फॉर्म्युलापैकी तुम्ही त्याचं बायफिकेशन असं असतं की 1 मार्काला तुम्हाला फॉर्म्युला असतो आणि 1 मार्काला तुम्ही सॉल्व्ह करतात ते असतं. फॉर्म्युला चुकला, उत्तर बरोबर आलं तरी तुम्हाला मार्क भेटत नाही, हे पण तुम्हाला एक्सप्लेन करतो. फॉर्म्युला बरोबर असला, उत्तर चुकलं तुम्हाला 1 मार्क भेटतो. त्याचं असं बायफिकेशन आहे. आता आपण बघूया याच्यामध्ये काय काय दिलं. आता तुम्हाला इन्कम स्टेटमेंट दिले 2024 to 25चं आणि त्याच वर्षाची बॅलन्स शीट दिली 31 मार्च 2025 म्हणजे इयर एंडेडची तुम्हाला कॅश बॅलन्स शीट पण दिली आणि त्याच्यानंतर तुम्हाला फाइंड आउट केलेलं आहे. आता हे पुढच्या पेजवर येतं पण मी ते लिहिलेले 4च लिहिले, त्याचं रिझन तुम्हाला नंतर सांगतो. त्यानंतर तुम्हाला फाइंड आउट करायचं वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो, असेट वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो, नंतर फिक्स असेट टर्नओव्हर रेशो, त्यानंतर डेट टू इक्विटी रेशो, कॅपिटल टू एम्प्लॉयमेंट रेशो. तुम्हाला एवढे 4 फाइंड आउट करायचे. त्यानंतर याच्यामध्ये एक असा फॉर्म्युला विचारला होता की टर्नओव्हरचा फॉर्म्युला, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन थोडे जास्त आहे, त्यामुळे मी तुम्हाला तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक सेपरेट व्हिडिओ बनवून असे 2 ते 3 फॉर्म्युले, ते खूप अवघड आहे. त्याच्यामध्ये 2-3 कॅल्क्युलेशन करून उत्तर काढला तर त्याचं वेगळं मी व्हिडिओ बनवून, म्हणजे तुम्हाला कसं होईल की सोप्या फॉर्म्युला तुम्हाला कळून गेलं की तुमचे 2 मार्क तरी तुम्ही फॉर्म्युला लिहिला टर्नओव्हरचा, ते तुम्हाला 1 मार्क भेटणार नाही सॉल्व्ह केलं तरी पण. त्यामुळे मी तो फॉर्म्युला इथे घेतलेला नाही पहिल्याच व्हिडिओमध्ये. तर आपण आता एक एक करून सॉल्व्ह करूया. तर मी खाली बघा इथे लिहिलेलं आहे. पहिला आहे की आपल्याला वर्किंग कॅपिटल फाइंड आउट करायचं आहे. आता तुम्ही बघितलं वर्किंग कॅपिटल. आता वर्किंग कॅपिटलचा फॉर्म्युला काय आहे की सेल्स अपॉन वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल टर्नओव्हरचा रेशो काय, सेल्स अपॉन वर्किंग कॅपिटल. आता सेल्स कुठून आले तर तुम्ही बघू शकता इथं सेल्स दिलेले 10 लाख रुपये, आपण आहे तसे इथं 10 लाख रुपये घेतले. ओके. आता वर्किंग कॅपिटल फाइंड आउट करायचं. आता फाइंड आउट मी दिलेले बघा, फाइंड आउट वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटलचा फॉर्म्युला काय, करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. आता तुम्ही म्हणशाल करंट असेट मध्ये काय येतं आणि करंट लायबिलिटी मध्ये काय येतं, तर त्यासाठी टेन्शन काही घेऊ नका. तुमचे सर आहे म्हणून तुम्हाला सगळं खाली लिहून ठेवलेलं आहे. करंट असेट मध्ये येतं स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल येतं, शॉर्ट टर्म लोन येतो वगैरे, किंवा कॅश इन हँड और कॅश ॲट बँक येतं. आता दोन्ही पण इथे एक दिले म्हणून मी ते दोन्ही लिहिलेले. आपल्याला जेवढं दिले तेवढंच अमाऊंट घ्यायचं असतं. आता स्टॉकची अमाऊंट इथं बघा दिली, किती स्टॉकची अमाऊंट 2.5 लाख रुपये, मी लिहून टाकले 2.5 लाख रुपये. त्यानंतर डेटरची अमाऊंट किती, 1 लाख रुपये, मी 1 लाख रुपये लिहिली. त्यानंतर कॅश इन हँडची अमाऊंट किती, 1 लाख रुपये, मी 1 लाख रुपये लिहिले. याची टोटल केली 2.5 लाख प्लस 3, 1 लाख, 3.5 लाख, 3.5 लाख प्लस 1 लाख, 4.5 लाख. 4.5 लाख रुपये तुमचे काय आले, करंट असेट आली. ओके. आता त्याच्यानंतर तुम्हाला करंट लायबिलिटी फाइंड आउट करायची आहे. तर करंट लायबिलिटी मध्ये सन्डी डेटर्स येतं, बँक ओव्हरड्राफ्ट येतो. बँक ओव्हरड्राफ्ट सन्डी डेटर्स येतात. आता आपल्याला जे प्रॉब्लेम मध्ये दिले मी तुम्हाला तेवढंच एक्सप्लेन करतोय. बाकीचं तुम्ही याच्या आधीची व्हिडिओ बघित, तुम्हाला कारण की कोणकोणते आयटम कशामध्ये येतात ते त्याआधी लिहून ठेवा, कारण ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला एखादा असा आयटम टाकतात की तो वाटतं आपल्याला फिक्स असेट आहे, पण ती फिक्स असेट नसते, ती करंट असेट आहे. त्यामुळे मग त्याच्यामुळे अख्खं उत्तर चुकतं. तर ते आत्ताच बघून घेतो मी तो व्हिडिओ. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी टाकून देतो. तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करून डायरेक्ट बघू शकता. आता सन्ड्री क्रेडिटर्स किती, 1 लाख रुपये सन्ड्री क्रेडिटर आहे आणि बँक ऑर्डर 50,000 आहे. मी किती झाले बघा, 1.5 लाख रुपये झाले. टोटल झाली करंट लायबिलिटी 1.5 लाख रुपये. ओके. तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, वर्किंग कॅपिटलचा फॉर्म्युला काय, करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. करंट असेट तुम्ही फाइंड आउट केलं बरोबर, करंट लायबिलिटी तुम्ही फाइंड आउट केलं, त्याच्यामधनं दोन्हींची मायनस केली तर 3 लाख रुपये तुमची काय वर्किंग कॅपिटल. तुम्ही बघू शकता मी जर 3 लाख रुपये घेतले, 10 लाख डिवायडेड बाय 3 लाख, ते केलं तर उत्तर येतं 33.333 टाइम. तुम्ही जे हे पुढे लिहितात टाइम वगैरे किंवा रुपीज जे तुम्हाला विचारलं असतं त्याला मार्क आहेत, ते नाही लिहिलं तर अर्धा मार्क जाणार. त्यामुळे ते कंपल्सरी लिहावंच लागणार तुम्हाला. तर तुम्ही अशा प्रकारे सोप्या पद्धतीने मी सांगितलं वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला कसा फाइंड आउट करायचा. आता त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण, फिक्स असेट टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला कसा फाइंड आउट करायचा. आता तो फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला
त्याचा फॉर्म्युला आहे की फिक्स असेट टर्नओव्हर रेशोचा फिक्स असेट अपॉन कॅपिटल एम्प्लॉयमेंट. आता फिक्स असेट तर प्रत्येकाच्यात नसून दिली, तर तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितले कोणकोणते आयटम त्याच्यामध्ये होतात. फिक्स असेट हे असे असेट की आत्ता विकणार आणि आपल्याला लगेच पैसे होणार, त्याला म्हणतात फिक्स असेट. आता फिक्स असेट इथे डायरेक्ट दिले 2.5 लाख रुपये. 2.5 लाख रुपये आपण डायरेक्ट फिक्स असेट लिहून टाकली, 2,50,000. त्याच्यानंतर कॅपिटल एम्प्लॉयमेंट. आता कॅपिटल एम्प्लॉयमेंट फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला इथं इज इक्वल टू करून त्याला फॉर्म्युला आहे की इक्विटी कॅपिटल प्लस रिझर्व्ह प्लस डिबेंचर आहे. आता तुम्हाला हे डिबेंचर आहे, डीईबी लिहिले फक्त मी, पण ते डिबेंचर आहे. तर ते कसं फाइंड आउट करायचं, वरती तुम्हाला दिलेलं असतं कॅपिटल, सॉरी इक्विटी कॅपिटल, सॉरी ते रिझर्व्ह अँड डिबेंचर किती टोटल करायची. 2 4 लाख, 4 लाख प्लस 1.5 लाख, 4 लाख प्लस 1.5 लाख, 5,50,000 रुपये टोटल आहे. 5,50,000 रुपये तुमचं काय आलं, कॅपिटल एम्प्लॉयमेंट आलं. कॅपिटल एम्प्लॉयमेंट आपण लिहून टाकलं. आता फिक्स असेट होती 2,50,000 आणि कॅपिटल एम्प्लॉयमेंट आहे 5,50,000. ते डिवायडेड केलं तर उत्तर येते 0.45:1. हे उत्तर येतं तुमचं. असं तुमचं झालं फिक्स असेट टर्नओव्हर रेशोचं फाइंड आउट केलं. खूप इझी आहे, तुम्ही हळूहळू व्हिडिओ बघा. आपण अजून पण प्रॉब्लेम जेवढे तेवढे सगळे सॉल्व्ह करून घेणार, म्हणजे तुम्हाला काहीच अडचण नाही येणार आहे पेपरच्या वेळेस. त्याच्यानंतर तुम्हाला विचारले थर्ड फॉर्म्युला आहे डेट टू इक्विटी रेशो. लॉंग टर्म डिबेंचर, आता डी ई बी टी दिले, डीबीटी म्हणजे डिबेंचर येते, आणि शेअर होल्डर फंड. तर शेअर होल्डर फंड म्हणजे एखाद्या कंपनीचे जो ओनर असतो त्याकडे किती फंड आहे किंवा किती त्याच्याकडे ओनरशिप आहे ते फाइंड आउट करण्यासाठी ते असतं शेअर होल्डर फंड. तर आपल्याला लॉंग टर्म डिबेंचर म्हणजे डिबेंचर आपल्याला दिलेलं आहे, किती डिबेंचर 2 लाख रुपये. मी 2 लाख इथे लिहून टाकलं, 2 लाख. त्याच्यानंतर शेअर होल्डर फंड किती आहे, शेअर होल्डर फंड फाइंड आउट करण्यासाठी इक्विटी कॅपिटल आणि रिझर्व्ह येतं याच्यामध्ये. आता इक्विटी कॅपिटल किती आहे, 2 लाख. रिझर्व्ह किती, जनरल रिझर्व्ह 1,50,000. त्या दोन्हीची टोटल केली तर उत्तर येतं 3,50,000. 3,50,000 उत्तर आलं, तर त्याला 2 लाख डिवायडेड बाय 3,50,000 केलं तर उत्तर येतं 0.57:1. हे झालं तुमचं डेट टू इक्विटी रेशो. आणि लास्टचं तर सगळ्यांना तर माहिती आता, हे तर आपण याच्यामधलं अर्ध तर फाइंड आउटच केलेलं आहे. सेल्स टू कॅपिटल एम्प्लॉयमेंट येतो. आता रेशो बघा आपण कसं लक्षात ठेवायचे. सेल टू कॅपिटल एम्प्लॉयमेंट विचारलं, काय विचारलंय तुम्हाला, सेल्स विचारले, सेल्स वर लिहा. आणि विचारले काय खाली, कॅपिटल एम्प्लॉयमेंट, कॅपिटल एम्प्लॉयमेंट खाली लिहा, इंटू 100 करा, संपलं. आला तुमचा फॉर्म्युला. लक्षात ठेवायची पण फॉर्म्युला पाठ करायची पण गरज नाहीये. आता तुम्हाला सेल्स विचारले, सेल्स तुम्ही बघितले किती आहे, 10 लाख रुपीचे शेअर सेल्स आहे, 10 लाख लिहिले तर 10 लाख. नंतर कॅपिटल एम्प्लॉयमेंट किती तुमचे, तर कॅपिटल एम्प्लॉयमेंट तुम्ही सेकंड फॉर्म्युल्यामध्ये फाइंड आउट केली किती, 5,50,000 इथं फाइंड आउट केलेली बघा. म्हणून मी तुम्हाला खाली फाइंड आउट करून नाही दाखवली, तीच जी घ्यायची, जी फाइंड आउट केली ती घ्यायची. कॅपिटल एम्प्लॉयमेंट किती, 5,50,000 इंटू 100 केलं तर 1.82 टाइम. असा सेल्स टू कॅपिटल एम्प्लॉयमेंट रेशोचा फॉर्म्युला येतो. बघा किती इझी वे मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे, आणि एवढंच इझी वे मध्ये विचारतं, त्याच्यामध्ये अवघड काय नसतं. पण तुम्हाला ज्या करंट असेट, करंट लायबिलिटी दिले, नंतर फिक्स असेट दिले तुम्हाला, त्याच्यामध्ये एखादा आयटम असं येतो की तुम्हाला ते वाटतं करंट लायबिलिटी किंवा करंट असेट आहे, पण ते तसं नसतं. त्यामुळे मी तुम्हाला जी पाठीमागची व्हिडिओ सांगितली ती तुम्ही नक्की बघा. आणि आता तुम्ही एवढं तर बघितलंय, आता तुम्हाला एक मी पूर्ण स्लो मध्ये सगळं सांगितलं, तर पुढच्या वेळेस एकाच व्हिडिओमध्ये 2 प्रॉब्लेम सांगून तुम्हाला मी पटापट पटापट सांगणार आहे, की कारण आपल्याकडे अजून बाकीचे पण टॉपिक आहे. आता बघा एवढा विजय आणि सगळे मी एसपीपीला विचारले क्वेश्चन्स, आणि त्यामुळे अजिबात टेन्शन करून तुम्ही एवढे प्रॉब्लेम केले तरी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटतील. तर व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन ऑन करा, आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनल फॉलो करा, बेल आयकॉन ऑन करून ठेवा. मी उद्या व्हिडिओ अजून टाकणार आहे, तेव्हा तुम्हाला कळेल की कसं सॉल्व्ह करायचं, आणि अजून जे अवघड फॉर्म्युले आहेत ते पण तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. म्हणून आत्ताच आपल्याला फॉलो करून ठेवा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.